समोर आज आपण पाहू स्पिनल कॉर्डचे फंक्शन्स आपण पाहिले, त्यानंतर जी नर्वस सिस्टीम पाहिली. यू कॅन सी हिअर द नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण स्पिनल कॉर्ड, ब्रेन स्टेम किंवा ब्रेन म्हणजे हा सर्व पार्ट पाहिलेला आहे. तर आता टुडे वी डिस्कस अबाउट द पेरिफेरल नर्वस सिस्टीम, द बॉडी लिंक outside the world. Just you know that we are discuss about the brain, all the forebrain, midbrain, hindbrain, spinal cord, all these things are related with the central nervous system, because you know the central nervous system containing the two parts, both brain and spinal cord. Now we are discuss about the peripheral nervous system, in which this nervous system is divided into two parts, and first is the autonomic nervous system and somatic nervous system. So first is the autonomic nervous system. त्याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ इनव्हॉलंटरी व्हॉटएव्हर द organs which is inside the body, that is under the autonomic nervous system. So regulation of the involuntary body processes, including the heart rate, it is involuntary because it is not controlled by our will. So this is the pupil contraction of the eyes, operate automatically without conscious direction. आपले जे पापण्यांची उघडझाप होते ते आपण स्वतः करू शकत नाही, इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. then somatic nervous system carries sensory information from sensory organ to the CNS, and it is actually a relay center. Relay means it is a continuous the sense. So the next 16 is the somatic nervous system. Then this autonomic nervous system is divided into sympathetic and parasympathetic nervous system. We discuss in detail in further lecture. Okay, see here you can see the our peripheral nervous system. पेरिफेरी म्हणजे काय, एक कंपल्सरी लक्षात घ्या. आपण साधं सिंपल गोष्ट आहे. पेरिफेरी म्हणजे अवतीभोवती, म्हणजे आपल्या बॉडीच्या अवतीभोवती किंवा बॉडीच्या रिलेटेड जे जे नर्व्स आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ते क्रानियल नर्व्स असतील, स्पिनल नर्व्स असतील, त्या सगळ्यांना जे कनेक्शन दिलं जातं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्रानियल नर्व्ह, सीएनएस आपण पाहिलं, सेंट्रल सेरेब्रम, सेरेबेलम, ब्रेन स्टेम, स्पिनल कॉर्ड वगैरे पाहिलं, किंवा मस्क्युलर न्यूरॉन्स, रेडियल, मेडियल, अल्नार, ऑब्स्ट्युटर, फिमोरल, हे सगळेच्या सगळे जे आहेत हे ऍक्च्युअल पेरिफेरी म्हणजे अवतीभोवती अलॉंग द बॉडी, फुल होल बॉडी मध्ये हे नर्व सप्लाय आहेत. याच्याशी जे रिलेटेड सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सो द पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज नथिंग बट इट इज अ पार्ट ऑफ, और इट इज अ डेरिवेटिव्ह ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, and it give the nervous system, or it give the connection or supply of the nerve toward the different parts of the body, having receptor and effector. The receptor and effector, whatever the reception we get from the different body parts or sense, and we are taking the decision on that impulses or the synthesis and processing the nerve impulse. So this is the both the way it can be perform the function. So this is the peripheral nervous system on the connection of central nervous system. The peripheral nervous system is classified into two types. आता जी सीएनएस आहे ती तुम्हाला बघितलं की त्याच्यामध्ये स्पिनल कॉर्ड आणि ब्रेन आहे. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आता आपण पाहणार आहोत की नर्व, त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे तो म्हणजे क्रानियल नर्व्ह, आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे स्पिनल नर्व्ह. आता जे क्रानियल नर्व्ह आहे म्हणजे एक लक्षात घ्या, जे नर्व्ह डायरेक्टली मेंदूशी अटॅच आहेत किंवा त्याच्याशी ज्यांचं अटॅचमेंट डायरेक्ट ब्रेनशी आहे त्याला आपण म्हणतो क्रानियल नर्व्ह, आणि दुसरे जे आहेत ते स्पिनल नर्व्ह आहेत. स्पिनल नर्व्ह म्हणजे जे डायरेक्टली अटॅच्ड टू द स्पिनल कॉर्ड, अँड देन स्पिनल कॉर्ड इज अटॅच्ड टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑर ब्रेन. अशा प्रकारे दोन प्रकारचे तुमच्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे नर्व्ह आहेत. एक आहे क्रानियल नर्व्ह आणि दुसरा आहे स्पिनल नर्व्ह. आता या ठिकाणी समोर पाहू शकता, दिस इज द क्रानियल नर्व्ह, यू कॅन सी हिअर. हे क्रानियल नर्व्ह जे आहेत ते जवळपास 12 क्रानियल नर्व्ह आहेत, आणि प्रत्येक नर्व्हची जोडी आहे. जोडी काय आहे? जोडी म्हणजे दोन दोन आहेत. म्हणजे 12 दोन्ही किती झाले? 24. पण असताना पेअर किती? 24 म्हणजे पेअर किती? 12. तर हे क्रानियल नर्व्ह आहेत. त्याच्यामध्ये ओलेफॅक्टरी नर्व्ह, ऑप्टिक नर्व्ह, ऑक्युलोमोटर नर्व्ह, ट्रॉक्युलर नर्व्ह, ट्रायजेमिनल नर्व्ह, ॲब्ड्युसेन्स नर्व्ह, त्यानंतर फॅसियल नर्व्ह, वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व्ह, ग्लॉसोफॅरिंजियल नर्व्ह, वॅगस नर्व्ह, ॲसेसरी नर्व्ह, हायपोग्लॉसल नर्व्ह, अशा पद्धतीने हे 12 नर्व्ह आहेत. आता त्या 12 नर्व्हचं जे फंक्शन आहे ते तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. आता हे ऑब्जेक्टिव्ह साठी, फिलिंग द ब्लँक साठी आणि वन लाईन सेंटेन्स क्वेश्चन साठी खूप महत्वाचं आहे. खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर हे तुम्ही पाठच करून ठेवायचंय, त्याचा चार्ट घरी लावायचा आहे आणि रोज वाचायचा आहे. वर्षभर वाचला पाठ होऊन जातं सगळं. ओके, आलं लक्षात?
तर आपण एक एक नर्व पाहू याच्यामध्ये. तर पहिला जो आहे तो ओलेफॅक्टरी, तुम्हाला सांगितलं होतं आपण ओलेफॅक्टरी लोब पाहिला होता फोर ब्रेन मध्ये. सो दिस ओलोफॅक्टरी इज अ सेन्सरी नर्व. कसला नर्व आहे? सेन्सरी. आता नर्वचे दोन प्रकार असतात, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, एक सेन्सरी आणि एक मोटार. सेन्सरी म्हणजे जो मेसेज घेऊन ब्रेन कडे जातो तो सेन्सरी, आणि ब्रेन कडून डिसिजन घेऊन आणला जातो माघारी, त्याला म्हणतात मोटार. आणि दोन्हीचं कम्युनिकेशन केलं जातं त्याला म्हणतात मिक्स्ड. ओके, आपण रॅमस डॉर्सलिस, रॅमस वेंट्रल रूट, डॉर्सल रूट, सेन्सरी, मोटार, इफरंट, ऍपरंट, ही सगळीची सगळी नावं सेमच आहेत. ते नर्वलाच आहेत, कुठल्या? सेन्सरी आणि मोटारला. तर पहिला जो आहे रोमन अंकामधला, दॅट इज, इथं 0 दिलाय बरं का, टर्मिनल सेन्सरी इन्व्हॉल्व इन द डिटेक्शन ऑफ द फेरमॉन्स. तर तो आपल्यामध्ये नाहीये. तर सेन्सरी पहिला जो आहे तो सेन्सरी आहे, त्याचं जो ओरिजिन आहे अर्थात ओलेफॅक्टरी म्हणजे कुठं असणार? मेंदूतलं ओलेफॅक्टरी लोब. या ठिकाणी ओलेफॅक्टरी लोब दिसतोय. देर आर टू cranial nerves, or we can say the two sensory or olfactory nerves are present, and its area of the sensation or organ is involved. You know, organ of the olfaction is our nose. So the epithelium tissue present inside the nose, that tissue or that organ which is the organ is nose, and the tissue is present in organ that is sensory epithelium is responsible for olfaction. म्हणजे नाकापासून जो आपल्याला श्वास घेतो आपण आणि त्याच्यामध्ये जो वासाचा आपल्याला वास, त्याचा जो ज्ञान मिळतं त्याला आपण कुठल्या लोबानुसार मिळतं? ओलेफॅक्टरी. आणि त्याचं फंक्शन आहे द ट्रान्समिट द सेन्स ऑफ स्मेल फ्रॉम द नोज. नोज मधून जो सेन्स आलाय, समजा तुम्हाला तळलेला वास आला तर लगेच आपल्याला कळतं हा तळलेला आहे, हा घाणेरडा वास आहे, तर त्याचं कशापासून कळतं? ओलेफॅक्टरी. त्यानंतर दुसरा जो आहे तो ऑप्टिक आहे. इट इज ऍक्च्युअली सेन्सरी. कारण एक लक्षात घ्या, सेन्सरी का? ओलेफॅक्टरीने आपल्याला वासाचा सेन्स होतो, तसं ऑप्टिकने आपल्याला दिसण्याचा सेन्स होतो. म्हणून हा सुद्धा कसला आहे? सेन्सरी. कारण दिसण्याची क्रिया ही डायरेक्ट डोळ्यांपासून मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. याच्यामध्ये स्पिनल कॉर्ड कोठेही इन्व्हॉल्व होत नाही. म्हणून हे सर्वच्या सर्व 12 नर्व हे क्रॅनियल नर्व्स आहेत, ज्यामध्ये स्पिनल कॉर्डद्वारे मेसेज पास केला जातो, त्याला स्पिनल नर्व्स म्हणतात. ओके, you can see here the sensory nerves. So the transmit the visual signals आपण जे पाहतोय from the retina of the eye to the brain. रेटिना मध्ये चित्र तयार होतं आणि ते कुठं पाठवलं जातं? आईला पाठवलं जातं, डोळ्यांना पाठवलं जातं. It is present at the side of diencephalon. You know the diencephalon is present inside the brain, forebrain. You know there is a pineal gland, pituitary gland, optic chiasma is there, the junction of visual nerve. So junction त्या ठिकाणी आहे. So retina of eye and its function is related to the vision. Okay. Third is the oculomotor. So oculomotor is a motor nerve. You know the motor means what? Motor signal is related with from brain to receptor organ. म्हणजे ज्या ऑर्गन मधून प्रॉब्लेम आहे, जिथं पाठवायचा मेसेज संदेश ब्रेन कडून रिसेप्टर ऑर्गन कडे किंवा त्या सेन्सरी ऑर्गन कडे, तर त्याच्यामध्ये तो मोटार आहे. इट इज अ प्रेझेंट ऑन फ्लोर ऑफ मिड ब्रेन. सो सेकंड इज ऑक्युलोमेट्री, मेनली मोटार perform most of eye movements and muscle of the ciliary body. Ciliary muscles, you know the ciliary muscles which is responsible, that ciliary muscle is attached, the eye lens is attached to the ciliary muscle. So the ciliary muscles adjust the focusing of the lens in the our eye. So if you know that there is a more light in front of your eye, you get contraction and dilation of the eye. So that visual or the movements of eye muscles is depends upon that oculomotor nerve, and it is related with the movement of eyeballs. So eye ची जी movement आहे त्याच्याशी related आहे. Then fourth is trochlear. It is related. So in case of your book there is a pathetic nerve is there. So pathetic nerve is not only in your book, that is a motor. It is present in also eye muscles, rotation and movement of eye. It is depends upon the pathetic nerve. So fifth one is a trigeminal. Trochlear and pathetic is the same motor movement of eyeball. So fifth one is the trigeminal. Trigeminal nerve is both sensory and motor because it is a mixed type of the nerve, both sensory. So receive sensation from the face. Face कडून जे sensation होतं, inverted muscles of mastication, all these sensation from the face
or we can say it is present in the ventral side of the pons. Actually the sensation of skin म्हणजे आपल्याला टच झालं, भाजलं, काही चिकटलं, वळवळलं, बरोबर, ह्याची किंवा टेस्ट किंवा आपल्या जे जबड्याची मुवमेंट आहे ती टोटली डिपेंड्स अपॉन दिस ट्रायजेमिनल, और वी कॅन से इट एज अ डेंटिस्ट नर्व. म्हणजे आपले जे दात हालतात, आपण मॅस्टिकेशन करतो, चावतो, चावण्याची जी प्रक्रिया केली जाते ती चावण्याची जी प्रक्रिया आहे इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द ट्रायजेमिनल बिकॉज इज बोथ सेन्सरी अँड मोटार. रिसीव्ह सेन्सेशन फ्रॉम फेस इन्व्हर्टेस द मसल्स ऑफ मॅस्टिकेशन. मॅस्टिकेशन म्हणजे जबड्याचे जे मसल्स आहेत त्याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये परत 3 प्रकार पडतो, ऑप्थॅल्मिक, मॅक्झिलरी आणि मॅन्डिबुलर. You know that it is related with our jaw bones, maxillary, ophthalmic, and whatever is mandibular. These are actually sensory and mixed type. It is present in the brain ventral side of the pons. Actually, it is present in nasal cavity, upper eyelids, forehead, scalp, conjunctiva. It is present in our eye. Lacrimal glands, which is it is the gland, it is exocrine gland, which is present in our eye. तर ह्या सगळ्या ग्लँडशी रिलेटेड हे आहे. त्यानंतर मॅक्झिलरी आहे, तुम्हाला माहिती आहे आपला जॉ बोन आहे, त्याच्यामध्ये ते मॅक्झिलरी. म्युकोसा ऑफ द नोज, द whatever be the secretion, the mucus is present inside the nose. So the mucosa of nose, palate म्हणजे टाळ असेल, वरचे दात असतील, वरचे ओठ असतील, लोअर आय असेल, लीड पार्ट्स ऑफ द फॅरिंग्स, फॅरिंग्स मध्ये लीड आहे, तुम्हाला माहिती इपिग्लॉटिस, ग्लॉटिस, दॅट इज ऑल्सो रिलेटेड विथ द मॅक्झिलरी. कारण गिळण्याची प्रक्रिया, चावण्याची प्रक्रिया, सिक्रेशन असेल आपल्या तोंडातलं म्युकसचं, ऑल दीज आर रिलेटेड विथ द ट्रायजेमियल मधला मॅक्झिलरीशी रिलेटेड आहे. देन ट्रायजेमियल मधला तिसरा जो आहे तो म्हणजे मॅन्डिबुलर. that is the largest, it is a mixed type and it is present in the lower teeth, skin over mandible, cheek आपल्या हनुवटी असेल. त्यानंतर muscle of mastication means it is related, means all these nerves are trigeminal nerve. Keep in mind, lakshat theva, it is related with mastication, jaw bones, whatever be the secretion inside the jaw, ह्याच्याशी रिलेटेड कोणी किंवा जॉची जी मुवमेंट आहे, बोलताना, खाताना, चावताना, सारखं बडबड बडबड करताना, ती जी सगळी movement है, it is depends upon the trigeminal type of cranial nerves. So next to the trigeminal, sixth one is the abducens. It is a motor type. It is a arrived from pons. So it is a motor type. It provides motor intervention of the facial expression, posterior belly of the muscle. Actually, abducens is the muscle of eyeball and lateral muscle movement of IC related, as well as it is related with the सेन्सेशन फ्रॉम द फेस. फेसवर जे भाव उमटतात, सेन्सेशन उमटतात, ते सगळे सेन्सेशन जे आहेत ते सगळेचे सगळे सेन्सेशन कशामुळे होतात? ऍब्डुसेन्स मध्ये होतात. त्यानंतर फेशियल आहे, त्याला म्हणतो आपण बेरिंग geniculate ganglion. It is a mixed type, means it's a sensory as well as motor type of neuron. It is arises from the pons, because all these are means what? The trigeminal, abducens and facial and auditory, all these 4 nerves which is arises from the spinal nerve, arises from the cranial nerve of the hindbrain part, pons varioly, means it is a part of hindbrain, means whatever the hindbrain function is related with this nerve. So you can see again, this we have discussed about this optic nerve. So these are 2 nerves are there, optic, then oculomotor, there are 2 oculomotor nerves are there, there are trochlear nerves are there, and just we are discuss about the trigeminal. This is the trigeminal nerve, this is one of the fifth, and next to the trigeminal, abducens is there, so the abducens nerve is there. So both abducens, this trigeminal, trochlear, oculomotor, optic, and whatever be the olfactory, these all are in the pair. कशामध्ये आहे? It is present in the pair. Okay, so you can see here the all these cranial nerves are present in the pair. Also you see here these nerves are in the pair. So next to the facial nerve, see the facial nerve, it is both sensory and motor, and you know that it is related with the facial experiment or the facial expression, movement of face, movement of our neck, movement of the ऑडिटरी इम्पल्सेस, त्या दिशेने काम करणं, त्या डोळ्याने पाहणं, हे सगळे जे एक्सप्रेशन, फेशियल, स्काल्प अँड नेक मसल्स म्हणजे मान हलवणं, लॅक्रिमल म्हणजे डोळ्यातील अश्रू असतील, सबलिग्विनल, सबमॅन्डिब्युलर, नेसल अँड पॅलेंटाईन ग्लँड्स म्हणजे टाळ्यातील, तोंडातील सगळे जे ग्रंथी आहेत, these all are related with this facial cranial nerve, and this is both sensory and motor, and it is related with the spatial sense of taste,
from the tongue and it provides the swallowing and speech, म्हणजे गिळण्यासाठी, बोलण्यासाठी, चावण्यासाठी किंवा जे आपले जिभेची मुवमेंट आहे आतमधली, all these movements are related with this nerve that is related with which nerve, कोणता, फेशियल. त्यानंतर सातवा जो आहे त्यात वेस्टिब्युलर कॉक, त्याला म्हटले or it is called auditory. Vestibular cock means auditory. Auditory you know means it is the sense of sound or hearing. ऐकण्यासाठी, म्हणजे सेन्स आहे, म्हणजे सेन्सरी आहे, म्हणजे ऐकण्याची क्रिया सेन्स कुठं पटवला जातो, कानापासून डोक्यापर्यंत. त्याच्यामध्ये कान, मेंदूकडून कानाला आवाज सेन्स येत नाही, आता खूप आवाज येते म्हणून कान बंद करा. म्हणून कानाचा जो आहे वेस्टिब्युलर कॉक किंवा त्याला ऑडिटरी म्हणतात, तर हा ऑडिटरी मोटार होत नाही. कारण मोटार काय करते, it is the signals from brain to that particular organ, but it is a sensory because listening sense, hearing sense is from ear to brain. एकाच दिशेने जातो, मी हा सेन्सरी, सेन्सेशन ऑफ साऊंड, रोटेशन अँड ग्रॅव्हिटी, इसेन्शियल बॅलन्स अँड मुवमेंट ऑफ. आता बॅलन्स आणि मुवमेंट आपण जेव्हा इयर शिकणार आहे त्यावेळेस आपण शिकणार आहोत की हाऊ टू ब्रेन, हाऊ टू आवर इयर balancing and movement of the body, and what is the mechanism of hearing, how it happens in the ear. We discuss further in the eye, in the studying the eye, studying the ear. Okay, so this is the vestibular cock, or it is called auditory. Next is the glossopharyngeal. It is both sensory and motor. So the glossopharyngeal is a side of medulla oblongata. It is also present in hindbrain. It is related with the pharynx. You know, the pharynx is containing the glottis, epiglottis. Actually, it is the swallowing mechanism. बरोबर, याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे. Tongue, movement of tongue. You know, movement of tongue is useful for the swallowing, mixing of saliva, and speech. All these things are related with the glossopharyngeal nerve. And it is taste from the posterior tongue. म्हणजे जी टेस्ट आहे, चवीचा जो सेन्स आहे, तो कुठे पाठवला जातो, मेंदूकडे पाठवण्याचं काम हे ग्लॉसोफॅरिंजियल करतो. मीन्स ग्लॉसोफॅरिंजियल इज रिलेटेड विथ tongue. So the question will ask, the glossopharyngeal is related with, or question will ask, the taste in the tongue is which nerve is supplied, give the sense to the brain. So the nerve is glossopharyngeal. So suppose auditory nerve is related, means the sensation of sound is related with nerve. So it is a nerve related with auditory nerve, or it is what, vestibular cock nerve. Okay, so the glossopharyngeal is related with the taste. Okay, then is tenth number is vagus vagus nerve. It is both sensory and mixed type. It is present also in the medulla oblongata. Controls the rate of heartbeat and secretion of the pancreas. You know, the pancreatic juice is secreted from the pancreas. Actually, it is related with larynx, trachea, pharynx, alimentary canal, because alimentary canal is also related with, you know, the alimentary canal secretion is related with the pancreas. So these are related with the lungs, pancreas, blood vessel. Actually, it is related with inner organs of the body. You know, the pancreas are inside the body, blood vessels are inside the body, heart is inside the body, lung, alimentary canal, pharynx, trachea. Means whatever is the visceral organ, means sensation of the visceral organ is related with this vagus nerve. Okay, means the vagus nerve is origin of the vagus nerve is from the medulla oblongata, त्याच्या ठिकाणी. त्यानंतर आहे accessory nerves, त्यालाच आपण म्हणतो spinal accessory nerve. It is a motor type, control the pterygoid, mastoid and trapezian muscles, overlap with function with vagus. इतकं याच्यामध्ये दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय दिलंय, तर शोल्डर, नेक, thoracic आणि abdominal ह्याच्याशी जे रिलेटेड मसल्स आहेत किंवा लॅरिंक्स आणि फॅरिंक्स आहे, मुवमेंट ऑफ फॅरिंक्स, मुवमेंट ऑफ लॅरिंक्स, नेक आणि शोल्डर याच्याशी रिलेटेड हा ऍक्सेसरी नर्व आहे. आणि शेवटचा जो आहे तो हायपोग्लॉसल किंवा त्याला आपण म्हणतो मोटार नर्व. आता हायपोग्लॉसल हा जो मोटर टाइपचा आहे, म्हणजे हा सेन्सरी नाही, हा फक्त त्या ऑर्गन कडून मेंदूकडे घेऊन जाणार आहे. इट इज प्रेझेंट इन द साइड ऑफ मेडुला ऑब्लांगेटा. जे टंगचे मसल आहे, जे मुवमेंट आहे टंगची, त्याच्याशी रिलेटेड आहे मुवमेंट ऑफ tongue. So you can see the remaining are, this is the facial nerves are present here. It is a vestibulocochlear, or we can say it as a related with auditory. This is the glossopharyngeal, which is related with the tongue and taste. This is the vagus nerve. Vagus nerve is, you know, just related with the visceral organs, whatever inside the body.
Then this is the accessory nerve. It is related with the neck, shoulder muscles, and the reflex of thoracic. And last one is the hypoglossal. That hypoglossal nerve is related with the tongue muscles and movement of the tongue. So these all are the cranial nerve. तर हे cranial nerves आहेत. ते शिकवण्यासारखं हेच आहे की ते कुठे आहेत, त्याचा ओरिजिन काय, फंक्शन काय, काय काम करतात, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठच करायचे. याचा चार्ट लिहून काढायचा आहे किंवा त्याचा झेरॉक्स काढा आणि आपलं जिथं आपली रूम आहे त्या ठिकाणी लावा आणि रोज वाचा कोणतं कशाशी रिलेटेड आहे. ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न तयार होतात, 50-60 क्वेश्चन त्याच्यामध्ये तयार होतात. त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह साठी खूप मोठ्या प्रमाणात अतिशय महत्वाचं हे cranial nerves आहे. ओके, आता हे जे cranial nerves आपण पाहिले, त्यानंतरचा राहिलेला पार्ट आहे ते cranial nerveचा जो पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा, तो म्हणजे स्पिनल नर्व. आपण दोनच गोष्टी पाहतोय पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये, एक म्हणजे cranial nerve आणि दुसरं म्हणजे स्पिनल नर्व. बरोबर. आता स्पिनल नर्व इज रिलेटेड विथ द स्पिनल कॉर्ड. आता आपण स्पिनल कॉर्ड पाहिलाय मगाशी, त्याच्यामध्ये जवळपास 31 वर्टिब्रा त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला वर्टिब्रल कॉलम मध्ये. सो दिस आर 31 nerves connecting the spinal nerves and various बॉडी रिजन्स, बॉडी पार्टला इथून कनेक्शन दिलं जातं. हे नर्व्स आहेत स्पिनल नर्व. त्याच्यामध्ये मग सर्वायकल असतील, नेक मधले असतील, थोरॅसिक मध्ये छातीतले असतील, लुंबार कमरेतले असतील, सॅक्रल थोडं कमरेच्या खालच्या, आणि कॉक्सोजिवल आपलं माकडं हाड आहे त्याच्यामध्ये नर्व असतील. असे एकूण नर्व आहेत. म्हणजे जोड्या लावा, ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न, एका वाक्यात उत्तर आहे, त्यासाठी स्पिनल नर्व विचारलं जाऊ शकतं. तर 8 जे आहेत, हाऊ मेनी पेअर्स ऑफ द सर्वायकल नर्व, 8 पेअर्स, 12 पेअर्स ऑफ द थोरॅसिक नर्व, 5 pairs of the lumbar, 5 pairs of the sacral nerves and 1 pair of coccygeal nerve. अशा पद्धतीने सर्वायकल मध्ये किती 8, C1 to C8, thoracic मध्ये 12, T1 to T12 म्हणजे छाती आणि पोटाचा भाग. त्यानंतर लुंबार मध्ये L1 to L6, सॅक्रल मध्ये 5, S1 to S5 आणि शेवटचा कॉक्सोजियल एकटा. अशा पद्धतीने जवळपास आपल्यामध्ये किती नर्व्स आहेत, हे 31 प्रकारचे नर्व्स, कुठले, स्पिनल नर्व्स आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी. सो दीज आर द 31 पेअर्स ऑफ द स्पिनल नर्व ओरिजिनेट फ्रॉम द स्पिनल कॉर्ड. कशापासून आलेले आहेत, स्पिनल कॉर्ड पासून येत आहेत आणि दोन्ही बाजूने कम्युनिकेशन करतात. मी तुम्हाला सांगितलं की एक डॉर्सल रूट आहे, एक फेंट्रल रूट आहे, एक डॉर्सल गँग्लिऑन आहे, एक फेंट्रल गँग्लिऑन आहे, एक सेन्सरी आहे, 2 सेन्सरी आहेत, 2 मोटार आहेत, 2 इफरंट आहेत, 2 ऍफरंट आहेत. बरोबर. अशा पद्धतीने हे काम करतात कोण, स्पिनल नर्व. आपण जर टीएस ऑफ स्पिनल कॉर्ड पाहिला त्याच्यामध्ये पाहिलं होतं. मी परत एकदा सांगतो, इफरंट आणि ऍफरंट, 2 इफरंट 2 ऍफरंट, 2 सेन्सरी 2 मोटार, 2 व्हेंट्रल 2 डॉर्सल, 2 रॅमस डॉर्सलिस 2 रॅमस व्हेंट्रलिस. अशा पद्धतीने 4 बाजूनी, म्हणजेच किती, दोन्ही बाजूला 4 ठिकाणी, परंतु 2 बाजूला काय आहे, द अटॅचमेंट ऑफ स्पिनल नर्व टू द डिफरंट बॉडी पार्ट्स व्हाया spinal cord, because these nerves are directly attached, not directly attached to the brain, but these are directly attached to the spinal cord, and after spinal cord it attached to the brain. Means how the protocol is there, from organ to spinal nerve, spinal nerve to spinal cord to CNS or brain. But in case of cranial nerve, directly eye nerve is directly contact with brain. कशाशी रिलेटेड आहे, डायरेक्ट ब्रेन. कानाचा कशाशी रिलेटेड आहे, इट इज डायरेक्टली अटॅच्ड टू द आवर ब्रेन. ओके, सो दीज आर ऑल आर, त्याला आपण कसले नर्व म्हणतो, दीज आर द cranial nerves, and the nerve which is attached to the spinal cord, that is called the spinal nerve. Okay, are you understanding? अशा पद्धतीने हे स्पिनल नर्व आपल्याला दिसून येतात. बरोबर. तर हे स्पिनल नर्व, यू कॅन सी हियर द in detail, not in your book, this diagram is not in your book, तुमच्या पुस्तकात नाही आहे. ऍक्च्युअली the 4 spinal nerves and their branches. तर तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल तर इथं बघा, हा एक आपला स्पिनल कॉर्ड आहे, दिस इज द टीएस ऑफ स्पिनल कॉर्ड, एक ह्याच्यासारखा स्पिनल कॉर्ड. दिस इज द वेंट्रल रूट, दिस इज द डॉर्सल रूट. सो दिस इज ramus dorsalis and this is the ventral ramus ventralis, and these ramus dorsalis or ventralis, it is attached to the sympathetic or parasympathetic nerves, or it is attached to the ANS or PNS. So it is called the nerve which is attached to the this ramus ventralis and dorsalis. The third nerve, that is called ramus communicans, means ramus dorsalis and ramus ventricles both they attached to the sympathetic trunk or ganglion. So it is called
ramus communicans. So there is how the spinal nerve is formed. Spinal nerve is from the two ways. One is the dorsal root, and second one is the ventral root. The dorsal is sensory, second is motor. It is one is the efferent, second is the apparent. Okay, one is the ramus dorsalis and second one is the ramus ventralis, and this ramus dorsalis and ventralis is attached to ramus communicans. You can see here the ramus communicans is there. This is the communication. This is the synapses or attachment to the ramus communicans, or we can see that it is called the sympathetic trunk or ganglion. अशा पद्धतीने त्याची अटॅचमेंट दिसते. अशा पद्धतीने the formation of typical spinal cord is takes place. So all the spinal nerves is a mixed type nerves. कारण तुम्हाला माहिती आहे मिक्स्ड ऑफ काय आहे, कारण त्याच्यामध्ये एक सेन्सरी आहे आणि दुसरा मोटार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड द both it is called the sensory and mixed type. Actually these nerve fibers having the sensory and motor nerve, so it is a mixed type. So the spinal nerve is found in the vertebral column, or it is attached to the spinal cord. So these are attached to the vertebral column by the two roots. One is the posterior root and one is the anterior root. That's mean that dorsal root is one and ventral root is the second one. Okay, so this is divided, means this is secondary. That I am discussed already about it. One is sensory and second one is that anterior root receive the sensory and dorsal root ganglion, that is actually it is a motor type. So the dorsal sensory and ventral is motor. So this is a motor type, means whatever the signals are coming from brain, so that signals are transferred to the sense organ, and whatever the signals from the receptor organ की जिथं पिन टोचली त्याच्यापासून येत आहे, these are the sensory type. Means dorsal is a sensory type and ventral is a motor type. Ventral from the brain and dorsal is from the organ to the brain. Okay, are you understanding? This is actually the formation of the typical nerve. So these when come together, means the dorsal root and ventral roots, means ramus dorsalis and ramus communicus comes together, it forms a mixed type of nerve. त्याच्यामध्ये काय होतं, mixed type of nerve होतं. And actually these nerves are derived, or it is arises from, त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं होतं foramen of Monro, तसं हे बाहेर निघतात कशापासून, it is go outside from the spinal cord by the intervertebral foramen. हे intervertebral foramen इथं दिसत नाही, पण it is a intervertebral foramen is emerges out from vertebral column. त्या vertebral column मधून हे काय करत असतात, बाहेर निघत असतात. So you can see here the ramus dorsalis. Ramus dorsalis is a dorsal root. It is directly attached to skin or muscle. म्हणजे whatever with the sense from skin, किंवा बोट लावलं आपण, आपल्याला भाजलं, हे स्किन मधून कळतं, आपल्याला मसल मधून कळतं, ते डॉर्सल रूट म्हणजे रॅमस डॉर्सलिस. आणि याच्यावर डिसिजन घ्यायचा, हात मागं घ्या असं सांगायचंय, म्हणजे व्हेंट्रल रूट, दॅट इज रॅमस व्हेंट्रलिस. इट इज अ लार्जेस्ट थ्री सप्लाय ऑर्गन्स ऑफ द मसल फॉर लॅटरल और अँटेरियर साइड. अशा पद्धतीने दोघांचं जे कम्युनिकेशन आहे, दोघांचा मिक्सड जो आहे, इट इज द स्मॉलेस्ट थ्री युनिट, और इट इज गिवन फ्रॉम द फर्स्ट थोरॅसिक अप टू थर्ड लुंबार. म्हणजे थोरॅसिक म्हणजे आहे T1 टू जी तिसरी लुंबार आहे. लुंबार मध्ये तुम्हाला माहिती आहे किती, लुंबार मध्ये 6 आहे, बरोबर. सॉरी, लुंबार मध्ये किती, 5 आहेत, म्हणजे त्यातल्या 3 पर्यंत, म्हणजे फर्स्ट पेअर थोरॅसिक टू 6, म्हणजे हे 12 हे 12 आणि आपले 3, 12 आणि 3 15. 15व्या व्हर्टिब्रा पर्यंत काय दिसतात तुम्हाला, दिस इज द इट शो द सिम्पॅथिक गँग्लियॉन. इट इज कॉल्ड रॅमस कम्युनिकन्स. सो दिस इज द रॅमस कम्युनिकन्स. सो सगळं एवढं रामायण सांगितल्यानंतर हा स्पिनल कॉर्ड परत एकदा पाहू, की जे तुम्हाला मी रॅमस डॉर्सॅलिस दाखवलं होतं, सेन्सरी दाखवलं होतं, मोटर दाखवलं होतं, इफरंट दाखवलं होतं, ऍपरंट दाखवलं होतं, बरोबर का नाही, येणारा जाणारा दाखवलं होतं. तसं परत एकदा स्पिनल कॉर्ड आपण पाहूया. स्पिनल नर्व, त्याच्यामध्ये हा ग्रे मॅटर आहे, हा व्हाईट मॅटर आहे, हे अँटेरियर फिशर आहे, हे पोस्टेरियर फिशर आहे. याच्यामध्ये हे इंटरन्यूरॉन आहे. ऍक्च्युअली इट इज कम्युनिकन्स, और इट इज अ इंटरमिडिएट बिटवीन. वन इज द सेन्सरी, मीन्स इट इज अ सेन्सरी, आणि हा आहे तो मोटार आहे. आणि ह्या दोघांचा काय मिक्स्ड पेरिफेरल नर्व या ठिकाणी तयार होतो. म्हणजे हा रिसेप्टर आहे आणि हा परत मेसेज मसलला पाठवणार आहे. म्हणजे इथून मेसेज येतोय, तो मेंदू पर्यंत जातोय, म्हणजे स्पिनल कॉर्ड पर्यंत जातोय, आणि त्याच्यावर निर्णय कुठे घेतला जातो, हा इंटरन्यूरॉन, किंवा त्याला रिले न्यूरॉन म्हणतात. रिले म्हणजे कंटिन्यू ठेवण्याचं काम कोण करतं, हा रिले न्यूरॉन. याच्यावरती सिंथेसिस, कम्युनिकेशन, डिसिजन
इंटरप्रिटेशन करण्याचं काम कोण करतो? हा रिले न्यूरॉन करतो, और त्याला म्हणतात इंटर न्यूरॉन. अँड त्याच्यानंतर तो मेसेज पाठवतो, चला हात मागे घ्या. अशा पद्धतीने हा सेन्स मिळतो आणि त्या सेन्स वरती डिसिजन घेतला जातो अचानक. त्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. तुम्हाला 9वी 10वीला झालेलं आहे रिफ्लेक्स ऍक्शन. तर हा स्पिनल नर्व रिफ्लेक्स ऍक्शन मी तुम्हाला आता दाखवलं होतं. हा डॉर्सल रूट आहे, त्याला रॅमस डॉर्सलिस. हे व्हेंट्रल रूट आहे, त्याला रॅमस कम्युनिकन्स किंवा व्हेंट्रल. बरोबर. अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगितलं होतं. हा जो ग्रे मॅटर आहे याच्यामध्ये हा इंटर न्यूरॉन आहे, त्याला रिले न्यूरॉन असं म्हटलं जातं. परत एकदा बघू शकताय तुम्ही, हा स्पिनल नर्व्ह आहे. बरोबर दिसतोय का? याच्यामध्ये हा रॅमस कम्युनिकन्स आहे. बरोबर. इथं स्पिनल गँग्लियॉन आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 दिसतंय, 2 6 7 हे सगळेचे सगळे स्पिनल नर्व्ह आहेत पहा इथं. आणि त्याच ऍक्च्युअली हेच डायग्राम आहे, रॅमस कम्युनिकन्स आहे ना, ती डायग्राम इथे आहे. मी तुम्हाला हे जे दिसतंय ना तुम्हाला समोर, ऐका, हे समोर जे दिसतंय ना ते ही डायग्राम आहे, इथली डायग्राम आहे. ही इथली डायग्राम आहे, रॅमस व्हेंट्रलिस, रॅमस डॉर्सलिस आणि रॅमस कम्युनिकस अँड सिम्पॅथेटिक ट्रंक. हाऊ टू इट अटॅच टू द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्याचं अशी अटॅचमेंट त्याच्या दिसते बघा. हे दिस इज अ स्पिनल गँग्लियॉन. यू कॅन सी हिअर द गँग्लियॉन. हिअर इज अ गँग्लियॉन, स्पिनल गँग्लियॉन इज देअर. दिसतात गँग्लियॉन. गँग म्हणजे एकत्र येणे, नाही का, गँग होते, त्याला आपण म्हणतो हे स्पिनल गँग्लियॉन. अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन. तुम्हाला माहिती आहे आपल्या मेणबत्तीला हात भासतोय बघा या ठिकाणी, आणि हात हा मागे घेतला जातोय. म्हणजे हात भासतोय याचा सेन्स इथून गेला, कोणता? सेन्सरी न्यूरॉन मार्फत, हिरव्या रंगाचा. इथं रिले न्यूरॉन आहे किंवा असोसिएशन न्यूरॉन आहे किंवा इंटर न्यूरॉन म्हणतात, त्या न्यूरॉनने इथं मेसेज पास केला कोणाला? मसलला. कारण बोट मागे येऊ शकत नाही, त्याला मागे घेणारा मसल आहे. तो मसल काय करतोय? त्याला असा मागे वळतोय. काय करतोय? त्याला मागे वळतोय, म्हणून ते हात मागे येतोय. तसं बोट मागे नाही येऊ शकत, कारण बोट कशाला अटॅच आहे? हाताला अटॅच आहे. म्हणजे जी अनकॉन्शियस, अनकंडिशनल किंवा त्याला म्हणून आपण शकतो की सडन, स्पॉन्टेनियस, ऑटोनॉमिक अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू स्टिम्युलस टू द ब्रेन, दॅट इज नथिंग बट इट इज अ रिफ्लेक्स ऍक्शन. अशा पद्धतीने काय होते? रिफ्लेक्स ऍक्शन होत असते. बरोबर आहे. तर तुम्हाला हे 9वी 10वीला झालेलं आहे रिफ्लेक्स ऍक्शन. की कुठली? कसं एकदम अचानक एखादी गोष्ट आडवी आली की आपण ब्रेक मारतो गाडीचा, आपण डोळ्याने पाहिलं, मग ब्रेक मारू का नको, मग ब्रेनला मेसेज गेला, मग मेसेजने पायाला सांगितलं ब्रेक मारा. असं होत नाही. दिसता क्षणी अचानक आपण काय करतो? हे करतो, ब्रेक मारतो. किंवा आपल्या कानात जर काही झोपेत कोणी काय घातलं कानात, वळवळलं की आपण झटकन जागे होतो, बाजूला सरतो. ही जी गोष्ट घडते ती नथिंग बट इट इज अ रिफ्लेक्स ऍक्शन. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच एक आहे सेन्सरी जो सेन्स देतो, आणि दुसरा आहे तो मोठा. शनिवारी आपली टेस्ट होणार आहे सर्क्युलेशन चॅप्टर वरती. बरोबर आहे. तर करायचं आपलं हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. मी तुम्हाला रिफ्लेक्स ऍक्शनचा व्हिडिओ टाकतो, सेंड करतो.